हाय हॅलो, मी सोनाली. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राय. तर चिकन फ्रायसाठी चिकन पहिल्यांदा मी हळद, मीठ, तेल आणि लसूण अद्रकची पेस्ट त्याच्यामध्ये पिवळं चिकन फ्राय करून घेतलेलं आहे पहिल्यांदा, आणि ते साईडला ठेवून दिलेलं आहे. आणि आता मी तेल गरम झालेलं आहे माझं आता कढईमध्ये. तर तेलामध्ये मी उभा चिरलेला बारीक कांदा 2 वाटी घातलेला आहे. आणि आता तो चांगला खरपूस तळून घेते मी. त्याच्यानंतर ते तळून झाल्यानंतर कांदा आपल्याला चांगला लालसर होऊस्तर तळायचा आहे, म्हणजे चिकनला छान टेस्ट येते. आणि ते तळून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. कांदा आता आपल्याला असा व्यवस्थित तळून निघालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी टाकलेलं आहे लसूण, अद्रक आणि कांदा हे मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं वाटण आहे, ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि हे सुद्धा व्यवस्थित तळणार आहे मी. आणि हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आता सगळे मग आपल्याला बाकीचे मसाले ॲड करायचे. तर आता याला 2 मिनटं तेलामध्ये असंच आपण शिजू द्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित शिजून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे धना पावडर, जो काही चिकनचा मसाला असतो तो चिकनचा मसाला वापरलेला आहे मी इथे. घरकुल मसाला टाकलेला आहे. आणि घरचा मसाला, आपल्या घरचा मसाला जो तयार केलेला असतो आपण, तो मसाला मी टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये 2 चमचे. आणि हे सगळे मसाले एक 2-4 सेकंद आपण चांगले तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे. जे आपला मसाला आहे त्याला चांगलं असं तेल सुटलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकायचे. आणि आता हे झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे रेड चिली सॉस टाकलेलं आहे मी थोडंसं नॉर्मल 1 चमचाभर. आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे शेजवान चटणी, ती पण एक छोटा चमचाने 1 चमचाभर टाकलेली आहे. आणि म्हणजे फ्लेवर पण छान येते त्याच्यासाठी टाकले मी. आणि त्याला पण आता 2-3 सेकंद असं चांगलं फ्राय होऊन करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. आणि हे सर्व व्यवस्थित आपण जरा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स झाल्यानंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता आपले हे मसाले व्यवस्थित तळून निघालेले आहेत. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं, म्हणजे जे आपलं चिकनचा रस्सा असतो त्याच्यामधलं थोडंसं पाणी मी ह्या चिकन फ्रायमध्ये ॲड करते. म्हणजे जे काय आपण पाणी पिवळ्याचं रस्स्यात असते ते थोडंसं टाकलं तर चालते, किंवा तुम्ही भाजी बनवलेली असते ते जर थोडंसं पाणी 1-2-3 चमचे याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी मिक्स करणार आहे याच्यामध्ये जे काय आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते चिकन मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि हे आता मी 2-3 सेकंद चांगलं असं वाफ देऊन घेणार आहे. त्याच्यावर ताट झाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि तयार झालेलं आहे माझं चिकन फ्राय. तर भेटूया उद्याच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.